मतपोटी व मतपोटी हातात धरणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. गेली 30 ते 35 वर्ष बार्शीकरांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या माजी मंत्री दिलीपरावजी सोपल यांच्या काय चुका होत्या. नमस्कार, मी परमेश्वर कदम. आपण पाहत आहात रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया. आपण या चॅनलला नवीन असाल तर त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका व असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी फॉलो करायला विसरू नका. आपण सोपल यांच्या गेल्या 30 ते 35 वर्षाच्या कारकिर्दीकडे पाहत आहोत. त्यांची एकच चुकी झाली. त्यांनी आगळगाव रोड, बाभळगाव रोड, तसेच गाडेगाव रोड, सेलगाव रोड, देवगाव रोड या सर्व फस्तऱ्यात त्यांनी आपल्या जमिनी घ्यायला पाहिजे होत्या व सत्तेचं विकेंद्रीकरण न करता सत्तेचं केंद्रीकरण करायला पाहिजे होतं. ज्या प्रकारे आज बार्शी शहर व तालुक्यामध्ये सुरू आहे, हा माझा भाऊ, हा माझा पुतण्या, हा माझा चुलता, हा माझा नातू करत माजी मंत्री सोपल यांनी देखील याच पद्धतीचं सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यापेक्षा केंद्रीकरण करायला पाहिजे होतं. अशीच आज तमाम बार्शीकरांना वाटतं. तसेच बाजार समितीमधील आज आडते असेल, हमाल असेल, व्यापार असेल, तोलार असेल, यांची अवस्था तीच आहे. धरलं तर चावते आणि सोडलं तर फळते. मारली म्हणून सांगायची सुद्धा पंचायत झाली. कारण मारली म्हणून सांगायचं म्हटलं तर तू काय झोपला होता काय अशी विचारणा केली जाते. म्हणून आज सर्व आपापल्या परीने गप्प आहेत. कारण त्यांना आणखीन एक आशेचा किरण असाच दिसतोय, दगडापेक्षा वेट मऊ. मित्रांनो, मुद्दा असा आहे की आपल्याला कोणाच्या राजकारणाशी काही घेणं नाही, देणं नाही. कारण कोणताच पुढारी अगदी चांद्यापासून बांध्यापर्यंतचा पुढारी आपल्या चुली पेटवत नाही. परंतु वास्तव हे देखील नाकारता येत नाही. जर आपला नेता जर खंबीर असेल किंवा पुढारी जर चांगला असेल, निर्मळ असेल, तर आपल्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत शहर व गावखेड सुधारण्याचे चान्सेस असतील. परंतु पुढारीच नालायक जर असतील तर त्याला काय आपण उपमा देणार आहात, व्याख्या करणार आहात, ते आपणच ठरवायचं आहे. असंच बाजार समितीमधील झालेल्या बोगस मतदार यादी, आता ॲडव्होकेट जीवनदत्त तारगडे हे देखील म्हणतात बोगस मतदार यादी. परंतु ज्याच्या त्याच्या परीनं, ज्याच्या त्याच्या पद्धतीनं ही तयार केलेली मतदार यादी आहे. कारण लोकसभेचाच हाबाडा इतका मोठा बसलेला आहे, त्याच्यातून सावरता नाक्यानं येऊ लागले आहे. व तसेच जवळचे जे कोण संबंधित आहेत त्यांच्यावर काडीचा विश्वास नाही. कारण विश्वास जर असता तर सत्तेचं केंद्रीकरण न करता सत्तेचं विकेंद्रीकरण केलं असतं. तर मित्रांनो, आपण आता थेट जीवनदत्त तारगडे यांची मुलाखत पाहणार आहोत. कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगानं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदार याद्यांचं प्रारूप जाहीर करण्याचा जो कार्यक्रम असतो हा तांत्रिक असतो. मुळात निवडणूक ही विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे त्यांना प्रातिनिधिक दिलेला आहे, प्रतिनिधी म्हणून. ग्रामपंचायत मतदारसंघातले ग्रामपंचायत सदस्य जे आहेत त्यांनाही काही त्यात प्रतिनिधी म्हणून घेतलं जातं. आडत्या व्यापारी, हमाल, तोलार अशा सगळ्यांचं मिळून ते संचालक मंडळ बनतं, जेणेकरून शेतकऱ्यांचा, व्यापाऱ्यांचा, तिथल्या हमाल तोलारांचा, आडत्या व्यापाऱ्यांचा असा समन्वय साधला जाऊन ती संस्था व्यवस्थित चालावी म्हणून प्रत्येकाला प्रतिनिधित्व दिलं गेलेलं आहे. आता मूळ काय झालं की ग्रामपंचायतीचं मागच्या वेळेला शेतकऱ्यांना अधिकार दिले, ते परत काढून घेतले. आता पुन्हा जुन्या प्रकारची प्रातिनिधिक असणारी ही जनरल इलेक्शन म्हणता येणार नाही याला, हे सर्वसाधारण इलेक्शन नव्हे तर हे प्रातिनिधिक इलेक्शन असतं. अशा वेळेला काय होतं की यांना ज्या आता लोकसभा निवडणुकीचा जो ट्रॉमा झालाय, वास्तविक पाहता अपेक्षित असतं 2-5 हजाराचा फरक, 10-5 हजाराचा फरक अपेक्षित
असतो कुठल्याही एखाद्या कटथ्रोट कॉम्पिटिशन मध्ये. पण इतका अनपेक्षित फटका बसला विरोधकांना, त्याची खूप कारण आहेत. की एकतर सत्तेचं केंद्रीकरण केलं, सगळी सत्ता घरात घेतल्या. मला वाटतं दैनिक पुढारीला मी बातमी वाचली होती, त्यांनी सांगितलं होतं की माझ्या घरातल्या कुठल्याही व्यक्तीला मी चेअरमन बनवणार नाही. पहिल्यांदा त्यांनी, आता कुणाला आठवते का बघा, त्यांनी पहिल्यांदा कमिटमेंट केली होती. कर्मधर्म संयोगानं परिस्थिती अशी आली, मागच्या वेळेला काय झालंय आपण सर्व जाणता. मात्र स्वतःच्या मुलाला चेअरमन म्हणून त्यांनी तिथं नेमलं. तिथपासून हा सत्तेचं विकेंद्रीकरणाच्या ऐवजी सत्तेचं केंद्रीकरण करण्याचा प्रवास सुरू झाला. बरं, स्वतःची खाजगी बाजार समिती आहे, ज्याचं गोडाऊन करून ठेवलंय, आणि सरकारी बाजार समिती ही परत अजून ग्रॅब करायची, ती हायजॅक करायची. बरं, हायजॅक करून तरी काय, की तिथं मूळ काय झालं होतं, की मूळ मागच्या वेळेला जे आताचे चेअरमन आहेत रणवीर, आणि शेतकऱ्यांचं जास्तीत जास्त हित, व्यापाऱ्यांचं नुकसान न करता शेतकऱ्याचं हित कसं साधलं जाईल, असा हा वरचष्मा असावा लागतो बाजार समितीमध्ये. त्यामुळं व्यापारी मानसिकतेचा किंवा फारच नफेखोरीच्या मानसिकतेचा व्यक्ती त्याच्यावरती संचालक म्हणून शेतकरी मतदारसंघातून जाऊ नये, असं त्या कायद्याला अभिप्रेत होतं. आणि म्हणून जाधव वकील साहेबांनी गणेश जाधव जे उमेदवार होते रणवीर राऊतांच्या विरोधात जामगाव मतदारसंघामध्ये, त्यावेळेस हरकत घेतली होती. त्या हरकतीमध्ये असं होतं नमूद केलेलं की शेतकरी मतदारसंघातला तो मतदारसंघ आहे, तिथं व्यापारी माणसाने उमेदवारी लढवू नये. जर ती लढवली तर ती अपात्र ठरते. एक आरती असेल तरी त्याचं व्यापारी मानसिकता असते आणि व्यापाऱ्यांना प्रोटेक्ट करण्याची एक मानसिकता असते. त्यामुळे व्यापाऱ्याला शेतकरी मतदारसंघात उभं राहून शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व तो करू शकत नाही. त्यामुळे ते तांत्रिक दृष्ट्या तो अर्ज बाद व्हावा म्हणून हरकत घेतलेली होती. हरकतीमध्ये मूळ मुद्दा असा होता की तुम्ही स्वतः व्यापारी पेढी आहे का, एक पेढी म्हणजे त्यांच्या कुटुंबाकडे व्यापाऱ्याचा परवाना असतो, आपलं अनुज्ञप्ती म्हणतो आपण त्याला, आरतीची. यांच्याकडे तर स्वतःची खाजगी बाजार समिती होती त्या काळात, ज्या बाजार समितीला पणन संचालकाची परवानगी आहे. बाजार समिती म्हणजे ती काय बाजार समिती नाही, ते बोर्ड जे नाव आहे ते बोगस आहे. त्याचं नाव ऍग्रिकल्चर प्रोड्यूस कंपनी. बाजार समिती हे जे म्हणतात ना, ते मराठवाड्यात त्या लोकांना मूर्खात काढायसारखं एक पतपेढीवाला होता आपल्याकडे, तो बँक म्हणायचा पतपेढीला, आणि लोक आपलं धोतर घेऊन यायचे बँकेत डिपॉझिट करायला जायचं म्हणायचे. तशा पद्धतीनं आपल्या खाजगी मार्केटिंग प्रोड्यूस कंपनीला बाजार समिती या नावाची आवई उठून स्वतःचं गोडाऊन तयार केलं, स्वतःचा व्यापार वाढवला, आणि जिथं अवाजवी हस्तक्षेप व्यापारी प्रवृत्तीचा स्वतः चेअरमन जर तिथं आरती चालवत असतील तर तिथं कुणालाही न्याय मिळणं अभिप्रेत नाही. तिथं वर्चस्व असतो, तिथं प्रभाव पडतो, तिथं फेअर प्रॅक्टिस ट्रेडिंग होत नाही. आणि आता हे जे नवीन काढलंय, आता हे तर फौजदारी पात्र गुन्हाच आहे. मुळात काय असतं, एखादा कोणताही कागद जर आपण सत्यप्रतिज्ञेवर एखाद्या सरकारी अधिकाऱ्याकडे दिला तर तो बनावटीकरणाचा दस्त झालेला असतो, जर त्यांनी खोटं दिलं तर माहिती. मुळात काय झालं की हे जे जे लोक आहेत, ह्या सगळ्या लोकांना परत लपून छपून तुरीतून बघायला लागेल की गाडी येते की नाही पोलिसांची, अशी परिस्थिती येत असते कालावधी. हे पूर्वी काही ठिकाणी झालेलं आहे. अशा पद्धतीनं बोगस मतदार नावं लावली तर त्यात काय की बहुतेक कायद्यात सुद्धा काही त्रुट असणार आहे, ते सुद्धा आपण एखादी त्याच्यात पिटिशन करून सुधारणा करता येते का ते बघितलं पाहिजे. फक्त अनुज्ञप्तीचं लायसन्स असणं किंवा त्याच्यावरती किमान काहीतरी टर्नओव्हर पाहिजे. आता वकिलांमध्ये सुद्धा लॉ ग्रॅज्युएट असणारा माणूस आणि वकिली करतच नाही पण ऍडव्होकेट लावून फिरतो, अशा व्यक्तींना बार कौन्सिलनी बार केलं आता की तुमचे काहीतरी दाखवा वकीलपत्र आहेत का, किमान 10 वर्षात 10 तरी क्लायंट आलेत का तुम्हाला, उगीच ऍडव्होकेट लावून फिरता कशाला. म्हणून अशा सुद्धा ह्या व्यापाऱ्यांना जर ह्याच्यातून प्रवृत्त करायचं असेल तर त्या कायद्यामध्ये सुद्धा दुरुस्त केले गेले पाहिजे की त्याचं किमान तिथं आहे का, शॉप ऍक्ट आहे का, तिथं कामगार आहेत का, त्याच्या अकाउंटवर फंक्शनिंग आहे का, बँक अकाउंट, की ज्यास आपली नैतिकता संपते. आणि ज्यावेळेला आपल्याला वाटतं की काय असतं की कोणताही नेता हा कुटुंब प्रमुखाप्रमाणे वागला पाहिजे. कुटुंब प्रमुख असा असतो की कुटुंबातल्या सगळ्या घटकांना कुटुंबाचा लाभ देतो. जसं आपल्याकडे कारभारी असायचे मोठ्या खटल्याच्या घरात, तर कारभारी काय, स्वतःच दही स्वतःच लोणी एकटाच खातो. इतर जे आहेत त्यांना ते ताकाचं मोहरा सुद्धा दाखवायला तयार नाही, अशी पद्धतीनं हे झालंय. आता मी त्या नेतृत्वावर व्यक्तिशः बोलतो कारण लोकांना स्पष्ट बोललेलं जरा कळतं.
आणि मला स्पष्ट बोलल्याशिवाय जमत नाही, हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे काय 2 वेळा आतापर्यंत माग आता साधारणपणे आमदार राऊत हे 2 टर्म विधानसभा सदस्य झाले. पहिली 5 वर्ष एकदा त्यांनी घालवली, म्हणजे वाया पण घालवली आणि त्यांनी ते सत्तेत होते. आताची 5 वर्ष, ह्या 5 वर्षामध्ये म्हणजे एका दशकामध्ये ते विधानसभा सदस्य म्हणून आपल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करायला कर्मधर्म संयोगानं आणि अपघाताने गेले. या 10 वर्षामध्ये ते फक्त विधानसभेमध्ये 2 वेळा बोललेलं मला आठवतंय. बाकीचं आठवत असेल तर तुम्ही संदर्भ द्या. पहिल्यांदा बोलणे, रामदास शेळके माझ्या पोरावर गुन्हा दाखल करते आणि त्यापासून मला वाचवा फडणवीस, पहिला. आणि दुसरा, आता परवा बोलले की ते अनिल काकाची कुठेतरी एक संस्था आहे, त्यांना काही कुठला ठेका असेल मत्स्य संस्थेचा, त्याच्यासाठी बोभाटा त्यांचा तिथं चाललाय की पोटसूड. अरे तुमच्याकडे किती इतर आहेत लाभ, ते लाभ सोडले, ते अनिल काकाच्या मागे लागले. त्या अनिल काकासाठी दुसऱ्यांदा तोंड उघडलं. म्हणजे लोक आता मला सांगा, बार्शीतले याच्या पैकी रोजगार देऊ शकले नाहीत. तर आता ह्या व्यक्तिगत टिपाटिपणीपेक्षा आजचा जो मूळ विषय आहे, त्या मूळ विषयाकडे मी येतो की हे तांत्रिक दृष्ट्या तरी हा जो काही प्रयत्न केलाय, हा बुडत्याचा पाय खोलात होणार आहे. त्यांना आहेत त्यात एखादा प्रतिनिधी कमी जास्त तांत्रिक, पण हे काय टेक्निकली टिकणार नाही. ज्यांनी मतदार यादीमध्ये आपलं नाव समाविष्ट केलंय त्याच्यावर गुन्हा नोंद होईल. फौजदारी पात्र गुन्हा आहे हा, कारण ही फॉर्जरी आहे. आणि ज्यांनी ते नाव ऍफिडेव्हिट व्हेरिफिकेशन मिळत नाही, मतदार झालं म्हणजे तुम्हाला तिथं हक्क नाही. तुम्ही व्यापारी झाला तर हायती शिक्षकी पेशा सोडून बसायला लागेल जामीनसाठी फिरत. त्यामुळे ज्यांनी आपली खोटी नावं घातलीत त्यांना माझं आव्हान आहे, आपापली नावं त्यातून वगळून घ्या. उगीच दुसऱ्यासाठी आपण मिशा काळ्या करू नका, पांढऱ्या झालेल्या. असं या पत्रकार परिषदेनिमित्त मी आवाहन करतो. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये लोकशाही वाचवण्यासाठी आणि बाजार समितीची गरिमा टिकवण्यासाठी, कारण बाजार समिती ही आपली लातूर 100 किलोमीटर आहे, त्याला बार्शी रोड म्हणतात. तिथं अलीकडे तेर ढोकी भरपूर गाव आहेत, पण त्याला बार्शी म्हणतात, बार्शी रोड. म्हणजे बार्शीला बाजार समितीचा तो गरिमा होती. बीड 100 किलोमीटर आहे, बीडमध्ये येताना कितीतरी गाव आहेत, आडवणी गाव आहे, काय सरळ नाही, तरी पण बीडला बार्शी रोड आहे 5 किलोमीटर, लातूरला बार्शी रोड आहे. कराडवरून, सातारा सांगलीवरून बाजारपेठ आपली फार महत्वाची बाजारपेठ आहे. आणि खाजगी बटीक असल्यासारखी संस्था करून ठेवली. कित्येकांचा तिथं बोबाटा सुरू आहे. 2-4 माणसं तिथं असे नेमलेत की ते त्यांना तिथं आता ते चमचेगिरी कारभारीच ते झालेले आहेत. त्यामुळे अशा लोकांना या प्रक्रियेपासून दूर ठेवणं आणि त्यासाठी लोकशाही तिथं असावी आणि आपल्या इथं व्यापार उदीम नीट वाढावा, व्यापाऱ्यांना फेअर ट्रेडिंग करता यावी, शेतकऱ्यांना तिथं लाभ व्हावा, या भावनेतून आम्ही सोपल साहेबांच्या नेतृत्वाखाली जे जे काही भूमिका पार पाडता येतील ते आम्ही पार पाडू.